नमस्ते. आज आपण घरामध्येच अशी सुंदर आणि चविष्ट बर्फी बनवणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे आणि त्याच पदार्थापासून आपण हे असे मस्त मोदक बनवणार आहोत. तर हे मोदक अतिशय चवीला उत्कृष्ट लागतात आणि दिसायलाही एकदम सुंदर दिसतात. तर रेसिपी अगदी सोपी आहे. मावा बर्फी आहे आणि हे माव्याचेच मोदक आहेत. तर चला आपण सुरू करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तर कढईमध्ये थोडंसं तूप लावायचं आणि याच्यामध्ये मावा म्हणजेच खवा मिक्स करायचा. तर इथे मी 100 ग्रॅम खवा घेतलेला आहे. हा रूम टेम्परेचरचा खवा आहे. सुरुवातीला हाताने हा व्यवस्थित सुट्टा करून घ्यायचा आणि आता गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आणि याला हळूहळू आपण भाजून घेणार आहोत. तर खवा भाजायलाच आपल्याला थोडासा वेळ जाऊ शकतो. जर तुमच्याकडे खवा तयार नसेल तर तुम्ही अर्धा ते पाऊण लिटरपासून सुद्धा दुधापासून असा हा खवा बनवू शकाल. तर हा खवा भाजायला आपला थोडासा एक 5 ते 6 मिनिटं जाऊ शकतात. असं व्यवस्थित परतून घ्यायचा आणि सतत त्याला हलवत राहायचं, जेणेकरून कढईला लागणार नाही. शक्यतो कढई ही जाडबुडाची घ्या, म्हणजे मग आपला हा खवा व्यवस्थित भाजला जाईल. आता सुरुवातीला बघा थोडंसं त्याला तेल सुटतं, नंतर तो चिकट व्हायला लागतो आणि हळूहळू जसा भाजत येईल तसा तो कढईपासून वेगळा व्हायला लागतो आणि त्याचा गोळा तयार व्हायला सुरुवात होतो. मग तुम्ही किती त्या कढईला घासलात तरी तो गोळा काही खाली कढईला लागत नाही. तर असा हा आपला आता खवा तयार झालेला आहे. या स्टेजला गॅसची स्लो फ्लेम आहे ती ऑफ करायची आणि हा खवा आपण आता थंड करून घेणार आहोत. तर मेन प्रोसेस याच्यामध्ये हीच आहे की हा खवा व्यवस्थित भाजला जावा. आता खवा भाजून तयार आहे. तर आपण जेवढा खवा घेतला तेवढंच पनीर, म्हणजे 100 ग्रॅम खवा आणि 100 ग्रॅम पनीर एकाच एक प्रमाणामध्ये घेणार आहोत. तर आता हे पनीर जे आहे ते सुद्धा आपण बारीक खिसणीने व्यवस्थित खिसून घेणार आहोत, जेणेकरून पनीर आपल्याला हाताने मळताना अगदी एकसारखं व्यवस्थित मळता येईल. तर हे पनीर आहे ते हे पहा, आता आपलं बारीक खिसणीने व्यवस्थित खिसून झालेलं आहे. आता पुढची प्रोसेस हीच आहे की ह्या पनीरला आपण अगदी व्यवस्थित एकसारखं मळून घेणार आहोत. मावा बर्फी हे सहज सोप्या पद्धतीने होणारा पदार्थ आहे. तर यासाठी आपल्याला फार काही त्रास पडत नाही, अगदी सोपा आहे. आता हे पनीर आहे ते अगदी हलक्या हाताने आपण व्यवस्थित मळून घेणार आहोत. जेव्हा मावा आणि पनीर एकत्र येतात तेव्हा अतिशय लोण्यासारखी मऊ लुसलुशीत अशी आपली बर्फी किंवा तुम्ही त्याचे लाडू पण बनवू शकता आणि मी जसे आता मोदक बनवले तसे मोदकही बनवू शकता. तर अगदी सहज होते. आता हे तुम्हाला एक 3 ते 4 मिनटं व्यवस्थित असं हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे. तर नंतर पाहाल तर हे अगदी लोण्यासारखं पनीर असं मऊ लुसलुशीत होऊन जातं. आता हे पनीर एकत्र गोळा करायचं, म्हणजे आपलं पनीर तयार झालं. आता जो आपण खवा भाजून ठेवलेला आहे तोही थंड होत आलेला आहे. तर हे एकदा तुम्हाला प्रमाण कळलं की ह्याच्यामध्ये जास्तीचं प्रमाण घेऊन पण बनवू शकता, म्हणजे जेवढं पनीर तेवढाच खवा. आता हा जो खवा पाहिलात तर हा सुद्धा आपला अगदी व्यवस्थित मऊ लुसलुशीत आणि एकसारखा झालेला आहे. तर आता याच्यामध्ये गोडीसाठी साखर मिक्स करायची आहे. तर इथे मी 50 ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे, म्हणजे अंदाजे अर्ध्या वाटीला थोडंसं कमी. तर आता ही साखर तुम्ही तुमच्या गोडीनुसार कमी जास्त करू शकता. आता या साखर आहे ती खव्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. पिठी साखरेमध्ये गुठळी वगैरे असेल तर चाळणीने तुम्ही त्याला चाळून पण घेऊ शकता आणि ही पिठी साखर तुम्ही घरी पण बनवू शकता. साखर मिक्सरला फिरवून घ्यायची अगदी बारीक अशी आणि आपली पिठी साखर तयार होते. तर आता अर्ध्या वाटीला थोडासा कमी असं आपली साखर याच्यामध्ये बसलेली आहे. तर थोड्या वेळाने हा गोळा अगदी आपला व्यवस्थित तयार होतो, अगदी कणकीसारखा होतो. हे पहा असं की तो व्यवस्थित आपल्याला त्याचे गोळे कट करता येतात. आता जर तुमच्याकडे असं मोदकचं पात्र असेल तर त्याच्यामध्ये घालून तुम्ही ह्याचे व्यवस्थित मोदक बनवू शकता. तर आपण उकडीच्या मोदकाला जसं करतो तसंच याला आधी आतून हा खव्याचा लेअर लावून घ्यायचा. तो व्यवस्थित बोटाने दाबायचा, जेणेकरून त्याच्यावरची जी डिझाईन आहे ती व्यवस्थित त्या मोदकावर कोरली जाईल. आता दाबून सर्व कडा घेतल्यानंतर मध्ये होल राहतं, तर त्याच्यामध्ये आपण हे पनीर भरणार आहोत. तर हे पहा, आता याच्यामध्ये पनीर घालायचं आणि खालची बाजू पुन्हा एकदा खव्याचा लेअर देऊन बंद करून घ्यायची. तर याच्यामध्ये बसेल तेवढं आपण पनीर घालून घ्यायचं आणि आता याला बंद करायचं आहे. जर तुमच्याकडे मोदक पात्र नसेल तर तुम्ही याचे छोटे छोटे पेढे सुद्धा वळू शकता. मावा आहे त्याला हाताने थोडंसं लातिंबी लाटून घ्यायची दाबून
आणि त्याच्यामध्ये हे पनीर भरून तो व्यवस्थित आपण उंडा बनवल्यासारखा त्याचा गोल गोळा असा बनवून घ्यायचा आणि वरून त्याला डेकोरेट करू शकता. तर मोदक हा दिसायला छान दिसतो, त्यामुळे मी मोदकाच्या साच्यामध्ये हे घातलेलं आहे. तर या पद्धतीने आपला हा असा मोदक तयार होतो. हे मोदक थंड झाल्यानंतर अगदी व्यवस्थित घट्ट होतात आणि आतमध्ये ते मिळून येतात. तर आता अजून एक मोदक आपण बनवूया. तर यालाही सेम हा खवा आपण व्यवस्थित असा आतमध्ये लावून घ्यायचा. आता खवा आणि पनीर जेव्हा आपण वापरतो तर याच्यामध्ये पिस्ते अगदी व्यवस्थित जातात किंवा मग तुम्ही बदामाचे कापसुद्धा घालू शकता. तर इथे मी पिस्ता वापरलेला आहे. तर असं जेव्हा तुम्ही लेअर लावून घेता आणि याला बंद करून साच्यामध्ये जेव्हा पनीर भरता, तर पनीर भरतानाच आपण काय करायचं, तर त्या पनीरच्या मध्ये पिस्ताचा एक दाणा घालायचा आणि मग पनीर बंद करायचं. तर आता हा आपला खवा लावून झालेला आहे. तर आता हे पहा, पनीर जेव्हा आपण एकसारखं करून घेतो तर मध्येच एक पिस्ता त्याच्यामध्ये आत मी घुसवलेला आहे. तर तो असं हे पनीर ह्या होलमध्ये व्यवस्थित बसवायचं आणि दाबून हाताने त्याला आतमध्ये घातल्यानंतर वरून हे बंद करून घेणार आहोत. तर याच्यामुळे आपण जेव्हा मोदक कट करतो किंवा मोदक खायला जातो तेव्हा आपल्याला मध्येच पिस्त्याची टेस्ट ह्या पनीर आणि माव्याबरोबर अतिशय चवदार लागते. कारण पिस्ता हा थोडा सॉल्टी आहे, त्यामुळे मग ते खाताना थोडंसं गोड्यामध्ये मिठाचं प्रमाण पण येतं आणि असे हे मोदक आपले तयार होतात. तर तुम्ही हे मोदकही बनवू शकता. पण आज आपण बनवणार आहोत याची बर्फी. तर बर्फीसाठी आता काय करायचं, तर हे राहिलेलं जे मिश्रण आहे ते दोन्ही मिश्रण हाताने एकसारखं करून घ्यायचं, जेणेकरून पनीर आणि मावा एकत्र व्यवस्थित मिक्स होतील. तर हे अगदी हलक्या हाताने आपल्याला मळायचं आहे. तर हे मोदक आधी मी साईडला ठेवते आणि मग आपण हे व्यवस्थित एकत्र मळून घेऊया. आता हे दोन्ही मिश्रण मळताना आपल्या हाताच्या उष्णतेमुळे अजून थोडंसं तेल सोडल्यासारखं होतं आणि एकदम आपल्याला मऊ जाणवतं. तर हे जेव्हा थंड होतं तेव्हा अगदी व्यवस्थित ह्याची बर्फी बनली जाते. तर आत्ता आपण हे पनीर आणि मावा पूर्ण एकत्र करून घेणार आहोत, म्हणजे मग ह्याचा कलर जो आहे तोही अतिशय सुंदर कलर येतो. तर असा हा गोळा तयार करून घ्यायचा. आता थोडंसं बटर पेपर किंवा मग प्लास्टिकच्या पेपरवर थोडंसं याला तूप लावायचं आणि हा जो आपला गोळा आहे तो याला व्यवस्थित आपण थापून घेणार आहोत. तर तुम्हाला ज्या आकारामध्ये बर्फी कापायची आहे त्या आकारामध्ये तुम्ही त्याला थापून घेऊ शकता. अगदी व्यवस्थित थापला जातो कारण कणकीसारखा अगदी मऊ असतो. तर आता इथे मी नेहमीसारखीच आपली चौकोनी बर्फी कापणार आहे, त्यामुळे मी असा याला चौकोनी शेप द्यायचा प्रयत्न केलेला आहे. याच्यावर पिस्ते घालायचे आणि ह्या पिस्त्यांवरच जर तुमच्याकडे वाळवलेल्या गुलाबाच्या पाकळ्या असतील तर त्याही याच्यावर पसरून घ्यायच्या, म्हणजे मग कलर दिसायला अतिशय सुंदर दिसतो. आता ही बर्फी आपली शेपमध्ये आलेली आहे. मोदक हे पण पहा थंड झाल्यावर किती सुंदर शाईन करून छान दिसत आहेत. तर आता ह्या बर्फीला आपण कट करून घेणार आहोत. तर तुम्हाला जशा आकारामध्ये ही बर्फी हवी तसं तुम्ही याला कट करून घेऊ शकता, कापण्यांसारखी किंवा मग ही अशी चौकोनी. तर आधी सुरुवातीला साईडच्या कडा हव्या असतील तर त्या व्यवस्थित कट करून घ्या आणि याला एकसारखा असा रेक्टँगल बनवून याच्या वड्या तुम्ही कापू शकता. आता ही बर्फी आपली थंड होऊ द्यायची आणि थंड झाल्यानंतर ही व्यवस्थित आपण सुट्टी करून घ्यायची. तर ही पहा आता मी थंड करायला ठेवलेली आहे. तर गुलाबाच्या पाकळ्यांमुळे आणि पिस्त्यामुळे अतिशय सुंदर चव येते. आता हा जर मोदक मी सुरीने कट केला तर दिसायला पहा असे लेअर दिसतात, म्हणजे वरून खव्याचा, आतमध्ये पनीर आणि पिस्ता. आणि जेव्हा तुम्ही हा मोदक खायला जाता तेव्हा तुमच्या लक्षातही येत नाही की ते आतमध्ये पनीर आहे असं. तर असे हे मोदकही तुम्ही गणपतीसाठी बनवू शकता. आणि ही पहा बर्फी पण अगदी व्यवस्थित सुटते, कुठेही चिटकत नाही, काही नाही. आणि ही आपली अशी झटपट मावा बर्फी तयार होते. दिसायलाही सुंदर दिसते आणि अगदी सहज होते. तर रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांबरोबर शेअर. अशी ही आपली मावा पनीर बर्फी तयार आहे. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.